प्रतीक मम्मी माझा भाऊ भोळा जो खातो गोळा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर युट्यूब. नाही, मराठीत सुरुवात करायचं ठरवलं होतं मी. नमस्कार सगळ्यांनी, नमस्कार करा. नमस्कार नमस्कार. परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज ब्लॉग एक चॅलेंज असणार आहे, एक टफ चॅलेंज आहे जे आम्ही खूप मनावर दगड ठेवून करणार आहोत. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. नहीं, मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ, तेरा मेरे से प्यार है? कारण आज आम्ही आमच्या ग्रुप मधले नाग आणि नागिन एक्सपोज करणार आहोत. हा, इकडे बघा, इकडे बघा. काहीतरी असं इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे, बोरिंग ब्लॉग नकोय मला, समजलं? ब्लॉग बनवत पण नाही आपण. काय कॉन्फिडन्स ते बसलीच नाही. हा, तर आजच्या चॅलेंज मध्ये आम्ही आज एक नवीन चॅलेंज करणार आहोत. मी पण नवीन चॅलेंज करणार आहोत. आणि आजच्या चॅलेंज मध्ये अरे यार ते बघता इथं जा ना, इथं हा. अरे एवढं पण नाही. हा, तर आज आम्ही एक नवीन चॅलेंज करणार आहोत. आणि आजच्या चॅलेंज मध्ये आम्ही एक्सपोज करणार आहोत आमच्या ग्रुप मधले नाग आणि नागिन. डिस्गस्टिंग पीपल आहेत माझ्या ग्रुप मध्ये. तर म्हणजे हे चॅलेंज करण्यामागचं रिझन असं आहे की आता एक नवीन नागिन सीझन येतोय 7. काय माहिती, आम्हाला कोणतरी आवाज येते की आम्हाला भास येते माहित नाही. तर नागिन सीझन 7 येतोय. हा, 7 येतोय. आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं. येस, आला फॉर रिझन. येस, विकी कौशलच्या बेबीचं पण बर्थडे 7 आहे. सो सॉरी, हे व्हिडिओ चालू आहे, गप बसा. आम्ही A few moments later. तर आज आम्ही खूप दिवसांनी परत एकदा एक नवीन चॅलेंज घेऊन आलेलो आहोत. आणि चॅलेंज असं असणार आहे की आता एक नागिन सीझन 7 सुरू होणार आहे. सो आम्ही ठरवलंय की आमच्या ग्रुपमध्ये किती प्रकारचे नागिन आणि नाग असणार आहेत. तर ते आज तुमच्यासमोर आम्ही सांगणार आहे. तर आम्ही काय करणार आहे, आम्ही असे 6 नावं घेतलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नागिनची. आणि आम्ही एक वोटिंग करणार आहे. मग त्याद्वारे कळणार आहे की आमच्या ग्रुपमध्ये कोणता नागिनचं नाव डिझर्व करतं. ते नाग पण असणार आहे, नाव नागिन म्हणते. हा, वाटेवर मुलं नाग बोललो नाही कुणाला काय. मुलं नाग असणार आहेत आणि आम्ही दोघी नागिन असणार आहे. तर आता नावं सुरू करूयात, बघूयात कोण. तर आता सुरुवात करूयात चॅलेंजला. रेडी? येस. रेडी स्टेडी पो. फेकू नाग किंवा नागिन कोण आहे? सांग कोण? अरे मूर्खांनो, त्याचं ओपिनियन विचारते. आता परत एकदा बोलायला लागेल. नाव म्हणजे फेकू नागिन किंवा नाग. छान, माझं ओपिनियन दे. नाव घे. प्रतीक प्रणव पवार. सांग. काय? हा, प्रतीक. पेकू. पूर्वा लय भेटती. आदित्य. माझं ओपिनियन आहे स्वतः प्रतीक. व्हॉट डू यू मीन बाय स्वतः? मी फेकत नाही गाईस, मी फॅक्ट बोलते. मी फॅक्ट शिवाय दुसरं काही बोलत नाही. ह्या सगळ्यांना ते टोचतं, ते मला काही माहित नाही. युट्यूब चॅनल प्रणव हे फेकू नागिन आणि हे वोट फायनल वोट आहे. नागिन आहे ते पण. हा, सो आमच्या ग्रुप मधलं फेकू नाग. माझं ओपिनियन कोणी विचारलंच नाही. आता तू सांग माझं सांग.
माझ्याकडे केलं म्हणून माझ्याकडे करते. जास्त वोट्स मिळाल्यामुळे प्रतीकेने हा काय म्हणतात त्याला ट्रॉफी जिंकलेली आहे. फेकू ना क्लॅप 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 क्लॅप. धोकेबाज नाग किंवा नागिन? प्रतीक कर सुरू. मी का हा प्लीज धोकेबाज फोन सायलेंट करावा. धोकेबाज ना हा प्रणव पुढे बघ. धोकेबाज नाव घे. नाव घ्यायचंय. हा आदित्य. आदित्य नाव घे. उखाणा नको घेऊस. काय करायचं? नाव धोकेबाज नाग किंवा नागिन कोण आहे? स्वतः बोल. पूर्व बाई कारण की जेव्हा तिला कधी फोन केला हा आले अरे तुला कारण अरे नाही cancel. सांगितलं, फक्त विचारले. पुढचं बोल रे. हा. हे छोटू बोल. धोकेबाज कोणच नाही. एक तरी द्यावंच लागतं. चल छोटू दे नाव. हा पण्या पण्या पण लवकर दे. ऐ सांग पण्या. नंतर काय. अगं शहाणावाज सांगते. शहानवाज धोकेबाज आहे असं प्रणवचं मत आहे. प्रणव सांगितलं काय तू शहाणावाज नाही. Sorry, शहाणावाज. आता मी. हा, आता तू दे. बघितलं मी प्रतीक. कॅमेऱ्यात सगळं कॅप्चर होतंय. सांग ना. कॅमेरा चालू आहे. मला नाव नाहीये का? हर्षदा अनंत बाबर. काय धोका दिला रे तुला? तुला हवं तेव्हा नोट्स पाठव. क्या याचं स्टोरेज संपलं इथं. धोका दिला इथं बघ. धोकेबाज कोण आहे? पण्याचं आहे. पण्या काय धोका दिले पण काय म्हणतात त्याला ते तुमचं प्रेम असत राहू द्या माझ्या. धोकेबाज नाग आहे आमच्या ग्रुप मधला. धोकेबाज आहे बाबा. हा तर आता आहे पारुसा नाग किंवा नागिन. फारच नाही आहे. पारस नाही. वी मिस यू पारस आणि साहिल. पण पारुसा नाग किंवा नागिन माझ्यासाठी स्वतः शहाणवाज आहे. माझ्यासाठी पण शहाणवाज. भरघोस मतांनी जिंकलेला आहे विजय पद. आज आंघोळ करून आलोय तरी ते नागिन डान्स कर ना. नागिन डान्स कर ना. एवढं कसं काय? ते काय येतं ग ते? नाग डान्स. बरं, ते- बरं. हा, हा. हे कोणतं नाव ते आहे? मी पीपी वाजवते ना ते. ते कृष्णाचं मी नाही रे. असं करू. हा, ती कर ना. हा, ते. जा गाडीची पेटी वाजव. कोण आलाय मम्मीचा? फोन आलाय गाईज मम्मीचा. नेक्स्ट टॅग लाईन आहे स्टँडर्ड नाग किंवा नागिन. प्रतीक. 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 हे यार दोन किरदार कसे मला दोन लागतात. सगळ्यांनी एकदम भारी मताने प्रतीकला परत एकदा जिंकवलेला आहे. तर आता नेक्स्ट भुक्कड नाग किंवा नागिन कोण आहे? हर्षू. आदित्य. योच आद्या हुकूमध्ये नाही मारू शकत त्याला. तुझं मत नाव काय घे. आदित्य? हर्षदा. म्हणजे हर्षदा. 2 मत मला आहेत. बाकी 1, आद्या जिंकला. 2 आणि 3 मतांनी एकदम भारी मतांनी झाले आहेत. माझे अरे हो मारता का? भाऊ जिंकलेला आहे. माझा भाऊ जिंकलेला आहे पदावर विराजमान भुक्कड झालेला. नाग म्हणून. हे म्हटलं तू कुठे गेला? मार खाणार ना प्रतीक. अरे मी काहीतरी नवीन शिकलो असं. थांब आता ब्लॉग. बडबडी नाग किंवा नागिन. हर्षू नो डाऊट हर्षू. गाईज मी खूप ऑनरली हा टॅग लाईन घेतेय कारण मी करते बडबड. रे रे खोटं बोलते. डोकं आहे गाईज मला म्हणून मी बडबड करते. ह्यांना डोकं नाही म्हणून हे बडबड करत नाही. हसू. नेक्स्ट. माझ्या ब्लॉग मध्ये एक कमेंट आली होती पण्यासाठी की तो ब्लॉग मध्ये खूप छान दिसतो. सुंदरी सुंदरी आहे आमच्या ग्रुप मधली. चुकून इकडं आलं. ही सुंदरी नाहीये पारुशी आहे ही पारुशी. जोरात अजून शेवटचं नाग किंवा नागिनचा टॅग असा आहे. ए आद्या बस. शेवटचं राहिलंय. मी वडापावचा वास आला. मी वडापावचा वास आला. छोटा डॉन. छोटा डॉन कोण आहे? छोटा डॉन नागिन. छोटा डॉन. मम्मी प्रतीक मुलींना मारतो. अरे आमचं चॅलेंज इथेच संपलेलं आहे. तर आम्ही कोणती ट्रॉफी जिंकलेलं आहे हे स्वतःच्या तोंडाने सांगते. पहिलं मी सांगते बडबडी नागिन. माझं काय होतं? बटला डॉन. छोटा डॉन नागिन. छोटं दोन नागिन. बटली डॉन नागिन. उकर लागेल. पारुषा.
उकड नागेन. Do ba 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 do boo do a boo ba do ba do. हा, बडबडी नागिन. माझा छोटा डॉन ना. बटली नागिन. उकड नाग. पारुसा नाग पण नाग नाग असतो. डोकेबाज. माझं काय काय होतं फेकू आणि स्टँडर्ड नाग. कर असं असं कर. असं वरती कर.